मोदी सरकार जनतेला उत्तरदायी नाही का? प्रियंका गांधींनी आज सवाल केलेला आहे। सरकार विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करतं, पॅलेट गन चालवतं, तरीही आम्ही गप्प बसावं का, असा प्रश्न प्रियंका गांधींनी विचारलेला आहे। जब हजारों छात्र इकट्ठे होते हैं, उनकी एक मांग है, आप उन पे लाठी बरसाते हो, आप उन पे पैलेट गन चलाते हो, बिहार में उन पे AK-47 चलाते हो, तो आप जवाबदेह नहीं हो जनता के प्रति? तो हम चुप बैठे बस, आप लोगों की तरह, जिस तरह से आप चुप बैठते हैं हम भी चुप बैठे, ये चाहते हैं हम। तर चोर तो चोर वर शिरजोर असं अमित शहांचं झाल्याचं सकपाळांनी म्हटलंय। संसदेतील चर्चेसाठी शहांनी पत्र लिहिणं हास्यास्पद असल्याचं सकपाळांनी म्हटलंय। अमित शहा जर स्वतः पत्र पाठवत असतील तर तो गत संपूर्ण संसदीय लोकशाहीचा सर्वात मोठा हा विनोद आहे। हेच अमित शहा हे राणा भिमदेवी थाटामध्ये येऊन जिथे अनावश्यक दंड थोपटताना मागच्या काळामध्ये आपण बघितले, चोर तो चोर शिरजोर अशा स्वरूपाची पण अमित शहांचा जो आव आहे तो देखील या देशाने हा बघितला आहे। मात्र एकंदरीत या अधिवेशनामध्ये अमित शहांनी असं पत्र लिहिणं आणि पुछू अशा स्वरूपामध्ये त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे आणि इलूचा त्यांचा जो असणारा जो संवाद आहे हा कुठेतरी आता हास्यास्पद आहे। तर विरोधकांनी त्यांचे प्रश्न संसदेत मांडावे असं कंगना रनौत यांनी म्हटलंय। अमित शहांनी संसदेच्या प्रांगणात येऊन तुम्हाला उत्तर द्यावी असं विरोधकांना वाटतं का? कंगना रनौत यांनी हा प्रश्न केलेला आहे। कॉमन सेंस तो इस तरह से दिखाना कि जी हमने सारे ही युवाओं को उसमें इंक्लूड, सारे तो कहीं भी कुछ किसी भी चीज के लिए इंक्लूड नहीं हो सकते हैं, ना अच्छाई में ना बुराई में। इतनी तो कॉमन सेंस सभी को होती है, लेकिन खैर विपक्ष को तो कॉमन सेंस भी नहीं है। नहीं तो एक ही सांस में कोई कैसे कह सकता है कि आई डोंट हैव टाइम टू लिसन टू यू अमित शाह, बट आई वांट आंसर्स ऑफ दीज थिंग्स फ्रॉम यू। हाँ तो भाई आइए अंदर पार्लियामेंट में ये सब प्रश्न अपने रखिए, जो आप पूछ रहे हैं वो सब प्रश्न पार्लियामेंट में रखिए। आप क्या चाहते हैं कि अमित शाह जी आपको पार्लियामेंट के आंगन में आकर 1 to 1 जवाब दे? क्या मतलब? तो जिन लोगों का इतना IQ लो हो उनसे आप क्या उम्मीद कर सकते हैं? कपिल सिब्बल आज गोंधळलेल्या अवस्थेत होते असं राहुल शेवाळ यांनी म्हटलं। निवडणूक आयोगानं चुकीचा निर्णय दिल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार उल्लेख करण्यात आला असं राहुल शेवाळ यांनी म्हटलं। केला तेच आहे आणि त्याचं उत्तर यांना अगोदर पण मिळालेलं आहे आणि वारंवार इलेक्शन कमिशनच्या अधिकारांवरच ते प्रश्न निर्माण करत आहेत आणि त्यामुळेच आज मी जसं मगाशी उल्लेख केला, आज एकदम गोंधळलेल्या अवस्थेत होते की शेवटी न्यायालयानेच त्यांना सांगितलं की प्रतिनिधी सभेचं संख्याबळ आमच्याकडे पुरेसं आहे आणि त्याची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आम्ही पूर्ण फॉलो केली होती। ह्याच गोष्टीचा मी पण उल्लेख करतो की वारंवार ते निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर आणि निवडणूक आयोगाने चुकीचे अधिकार वापरले ह्याचा उल्लेख वारंवार करतात, पण ह्याचा उल्लेख तर ते गेल्या 2 वर्षापासून करतात। इलेक्शन कमिशनच्या हिअरिंगला पण त्यांनी हेच उल्लेख, हायकोर्टात पण हा प्रश्न उपस्थित केला आणि आता सुप्रीम कोर्टात पण तेच प्रश्न उपस्थित करत आहेत। त्यामुळे त्यांची उत्तरं अगोदरच मिळालेली आहे, इथे पण त्यांना तेच उत्तर मिळेल। तर मराठा आरक्षणाच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारचा पाठपुरावा सुरू असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाते आहे असं देखील शंभूराज देसाईंनी म्हटलं। किती दाखल्यांचं व्हेरिफिकेशन झालं, किती लोकांना व्हॅलिडिटी मिळाली, या प्रत्येकाचा आढावा VC वरती सगळे कलेक्टर असतात, सगळे डिव्हिजनल कमिशनर असतात आणि जे आश्वासन दिले त्याच्या पूर्ततेसाठीचा फॉलोअप हा सरकारचा चालू आहे। वेगळा कक्ष मंत्रालयामध्ये, वेगळा स्वतंत्र कक्ष मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्याची कार्यवाही पण सुरू आहे। त्यामुळं जे आश्वासन दिले त्याच्यापासून तसूभर पण आम्ही मागे सरकणार नाही। ते पूर्ण करण्यासाठी ज्या बाबी करायच्या त्याचा फॉलोअप, पाठपुरावा शासन निश्चितपणे करते।